तुहा विठ्ठल गरिबा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल गरिबा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल गरिबा तुहा विठ्ठल गरिबा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल गरिबा तुहा विठ्ठल गरिबा सरीवर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल गरिबा तुहा विठ्ठल गरिबा बाप रखुमाले देवीवर बाप रखुमालेवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल गरिबा तुहा विठ्ठल गरिबा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम हरी जय जय राम हॅलो कोण पुण्य त्यांचा होईना सेवा कोण पुण्य त्यांचा होईल सेवा कोण पुण्य त्यांचा
होईन सेवा का कोण पुण्याच्यांचा होईन सेवा का कोण पुण्याचा होईल सेवा कोण पुण्याचा होईल सेवा कोण पुण्याचा होईल सेवा कोण पुण्याचा होईल सेवा कोण पुण्याच्यांचा होईन सेवा का 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 पुण्याचा होईल सेवा कोण पुण्याचा होईल सेवा कोण पुण्याचा होईल सेवा कोण पुण्याचा होईल सेवा जी ही द्वंद्वादिका दुराविले दुराविले ऐसे भरम मज दावी नारायण 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 द्वंद्वादिका दुरावले दुरावले ऐसे परमात्मा दावी नारायण ऐसे परमात्मा दावी नारायण ऐसे परमात्मा दावी नारायण ऐसे परमात्मा दावी नारायण अंतरीच्या खुना प्रगटोनी प्रगटोनी ऐसे भरम मज दावी नारायण 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 अंतरिका प्रगटोनी ऐसे परमात्मा दावी नारायण ऐसे परमात्मा दावी नारायण ऐसे परमात्मा दावी नारायण ऐसे परमात्मा दावी नारायण बहु अवघड आली संत भेटी 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 बरी जग जेठी करुणा केली ऐसे भरम मज दावी नारायण 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 हरे जगाचे करुणा केली ऐसे परम मज दावी नारायण 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 तुका म्हणे मगन ये वृत्तीवारी सुखाचे शेजारी पाहुणेन
दारी पहुडेन तो का म्हणे माझा नाही रुची वाणी सुखाचे दारी पहुडेन सुखाचे दारी पहुडेन सुखाचे दारी पहुडेन ऐसे वर्म माझ दावी नारायण ऐसे वर्म माझ ऐसे वर्म माझ दावी नारायण ऐसे वर्म माझ दावी नारायण अंतरीचा गुन्हा प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी प्रगटोनी अंतरीचा खुना प्रगटोनी अंतरीचा खुना प्रगटोनी विठोबा रखुमागी 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 हरिभक्त परायण अमोलजी महाराज गाडी नांदूर ढोक हरिभक्त परायण दिनकरजी महाराज मोहीन थोर वागलगाव कोण पुण्यदानचा कोण पुण्यदानचा होईना सेवा का ना कोण पुण्यदानचा कोण पुण्यदानचा कोण पुण्यत्यांचा कोण पुण्यत्यांचा होईल सेवा का कोण पुण्यत्यांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यतांचा होईल सेवा कोण पुण्यतांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यत्यांचा
कोण पुण्य त्यांचा 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 होईल सेवा का कोण पुण्य त्यांचा कोण पुण्य त्यांचा कोण पुण्य त्यांचा जेही द्वंद्वादिक दुराबले जेही द्वंद्वादिक दुराबले दुराबले जेही द्वंद्वादिक दुराबल ऐसे वर्म माझा ऐसे वर में माझा दावी नारायणा ना ऐसे वर में माझा ऐसे वर में माझा ऐसे वर में माझा जे द्वंद्वादिका दुरावेले दुरावेले जे द्वंद्वादिका दुरावे जय द्वंद्वादिका दुराविले द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म माझा ऐसे वर्म माझा दावी नारायण ऐसे वर्म माझा ऐसे वर्म माझा प्रकटोनी अंतरिचा 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 गुणा प्रगटोनी अंतरिचा कोणा अंतरिचा खुणा प्रगटोनी अंतरिचा अंतरिचा खुणा प्रगटोनी अंतरिचा खुणा अंतरीच्या खुना
अंतरीच्या खुणा प्रगटुनी 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 हा प्रगटुनी प्रगटून अंतरीच्या खुणा प्रगट अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा प्रगटोनी ऐसे वर्म माझा ऐसे वर्म माझा दावी कोण पुण्यदानचा कोण पुण्यदानचा होईन सेवा का ना कोण पुण्यदानचा कोण पुण्यदानचा कोण पुण्यत्यांचा कोण पुण्यत्यांचा होईल सेवा का कोण पुण्यत्यांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यतांचा कोण पुण्यताचा कोण पुण्यताचा कोण पुण्यतांचा होईल सेवा कोण पुण्यतांचा कोण पुण्यताचा कोण पुण्यताचा कोण पुण्यत्यांचा 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 होईल सेवा जग जेठी करुणा केली तुका म्हणे मग नोये वृत्तीवरी सुकाजे शेजारे पोवडेन
ऐशेवर मे माझा दावे नारायण अंतरीच्या खुना प्रगटो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो संत कृपा जाणे 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 कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरुदास कृपदाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजे परब्रह्मस्वरूपं दृष्टवातवद सुखदहस्य वदनं भवति सकलपापनाशनं सन्तोषयति मधुमधुरावाणी सोमेश्वर गिरिमनसा स्मरामि अवतार घेतला जगिता पेतिरे गुरुसेवा साधना गोदातटे करे मोमोक्षुजना उद्धरे दरोने करे नित्यानमितो सद्गुरु श्रीरामगिरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपाम् अखण्डनन्दबोधाय शिष्यसन्तापहरिणे सच्चिदानन्दरूपाय रामाय गुरवे नमः समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदवं जगननेतपाने मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं
सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचन्द्रमवळे फणीन्द्रमाता मुकुटझणाने कारुण्यसिन्धो भवदुःखहारे तुझवेन शंभो माझा कोण तारे तुझवेन शंभो माझा कोण तारे तुझवेन शंभो माझा कोण तारे नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् कोण पुण्यत्यांचा होईना सेवक जी द्वंद्वादेक दुराविले ऐशेवर्मे मद दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोने विठ्ठल 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 सगळेजण म्हणत जात जा. काय होतं तुम्ही म्हणले नाही का थोडीशी अडचण येते हे मला म्हणण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. पण जे माईकवर आहे मंडळी त्यांनी म्हणत जात जा. का सांगतोय तुम्ही म्हणले नाही कीर्तन उठलं नाही आणि मला तारकी भेटल्या नाही त्याच्यावर काही अवलंबून नाही. सेवा आहे गंगागिरी महाराजांची. विठ्ठल 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताजवळ एक विनंती करतात. कोण पुण्य त्यांचा होईना सेवक. भगवंताला विनंती करतात हे देवा मी असं कोणतं पुण्य केल्यानंतर मला त्या संत महात्म्याची भेट होईल जे हे द्वंद्वादिक दुराविले ज्यांचं द्वंद्व नष्ट झालेलं आहे. अशा संतांची भेट होण्याकरता मी कोणतं पुण्य केलं पाहिजे. कोण पुण्य त्यांचा होईना सेवक जी हे द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्मे मज. असं वर्म मला सांग हे नारायणा असं वर्म मला सांग का ते पुण्य केल्यानंतर त्या द्वंद्वादिक संतांची मला भेट होईल. ऐसे वर्मे मज दावे नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. अंतरीच्या खुणा प्रगटोनी एखादी अशी अंतकरणामध्ये खून दाखव असं वर्म मला सांग का ते पुण्य माझ्याकडून घडेल आणि त्या संतांची मला भेट होईल. बहु अवघड आहे संत भेटे. मला माहिती आहे संतांची भेट अवघड आहे बरं का. बहु अवघड आहे संत भेटे परी जग जेटे करुणा केले. मला माहिती आहे संतांची भेट अवघड आहे दुर्गम आहे. परंतु हे जग जेटे तो जर माझ्यावर करुणा केली माझ्यावर कृपा केली तर निश्चितच माझ्या जीवनामध्ये ते पुण्य घडेल की जे पुण्य घडल्यानंतर केल्यानंतर मला द्वंद्वरहित संतांची भेट होईल. तुकाराम महाराज म्हणतात त्या संतांची भेट झाल्यानंतर काय होणार आहे तुकाराम महाराज. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं तुका म्हणे मग नोव्हे वृत्तीवरे सुखाचे शेजारे पोहडे ना. तुकाराम महाराज म्हणतात त्या संतांची भेट झाली की त्याने मला काय होणार आहे माझी वृत्ती ही निवृत्ती होऊन मी त्या सुखाच्या स्थानी जाणार आहे. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की
योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं, त्याचप्रमाणे ब्रह्मलीन सद्गुरू श्री शिवगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं, संत सकल महात्म्या महापुरुषांच्या कृपेने, वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं, मार्गदर्शनाने, प्रेरणेने चालू असलेला योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 178वा खंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शनिदेवगाव सप्तकोशी मिळून या गंगामाईच्या किनाऱ्यावर हा असणारा 178वा खंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. आणि या सप्ताहाचा आजचा 4था दिवस आहे. आणि 4थ्या दिवसातली असणारी ही पहिल्या प्रहरातली सकाळची कीर्तन रूपी सेवा गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. जशी काही सद्गुरू महाराज बुद्धी देतील तशा प्रकारे आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व सप्ताह कमिटी मंडळी, सर्व सेवेकरी मंडळी, सुंदर असणारं आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. 4 दिवसापासून आपण या ठिकाणी भजनाचा आनंद घेत आहोत. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये, गोदावरी माईच्या कुशीमध्ये, पवित्र असणाऱ्या क्षेत्रामध्ये, जिथं साक्षात आशुतोष भगवंत विराजमान आहे, जिथं साक्षात आशुतोष भगवंत विराजमान आहे, जिथं साक्षात रामेश्वर भगवान विराजमान आहे, जिथं साक्षात शनैश्वर भगवान विराजमान आहे. आणि ज्या स्थानावर महाराजांनी साधना केली, महाराजांचं साधनास्थल पवित्र असणारं स्थान गोदावरी माईची असणारी कुशी, या दरबारामध्ये आशुतोष भगवंताच्या, रामेश्वराच्या आणि शनेश्वराच्या मधोमध आपला असणारा हा सप्ताह, सुंदर असणारं आयोजन या सप्तकृषी मिळून या ठिकाणी केलेलं आहे. मोठं कष्टाचं काम या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी गुरुवर्या महाराजांनी तर त्रास घेतला सप्ताह या ठिकाणी घडून आणण्याकरता, या सप्ताहाकरता. कारण छोटे छोटे गावं आहे, सर्वांना त्याचं ज्ञान नाही, एवढा मोठा कार्यक्रम कधी केलेली मंडळी नाही आहे. परंतु गुरुवर्या महाराजांची इच्छा पूर्ण करण्याकरता या सप्तकृषीला मिळून गुरुवर्या महाराजांनी नारळ दिलेला आहे. जो आपल्या सद्गुरूंची इच्छा पूर्ण करतो त्याला सदशिष्य म्हणतात. विठाला 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 1984 सालाला श्री क्षेत्र रामेश्वराजवळ रामेश्वर मंदिर आहे आपल्या पाठीमागे. त्या रामेश्वर मंदिरामध्ये शिरसगावचे असणारे गोविंद बाबा होऊन गेले. उच्च कोटीचे महात्मे होते ते. गोविंद बाबा तुम्हाला खरं नाही पटणार सगळ्यांना, परंतु अवघ्या 5 दिवसामध्ये पंढरीला जात होते. गंगागिरीजी महाराजांचं समाधीचं दर्शन घेतल्यानंतर 5व्या दिवशी सकाळी ते गोविंद बाबा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये असायचे. आणि त्या गोविंद बाबांनी रामेश्वराजवळ एक यज्ञ केला होता 1984 सालाला. आणि योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने तो यज्ञ चांगला संपन्न झाला. आणि त्या यज्ञामध्ये ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांना आमंत्रित केलं होतं. 84 सालाला गुरुवर्य महाराज बेटातही नव्हते, कारण महाराज गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज बेटामध्ये 90 सालाला आले. आणि ही इच्छा 1984 सालाची गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची. त्या यज्ञामध्ये महाराजजी बोलले की गोविंद बाबा, या ठिकाणी आम्हाला सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह करायचा होता, परंतु तुम्ही आमची सप्ताची जागा उचिष्ट केली. या ठिकाणी तुम्ही यज्ञ केला, पण जरी माझ्या हयातीत या ठिकाणी गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह झाला नाही, तर निश्चितच या ठिकाणी मी इच्छा केली आणि ती आशुतोष भगवान आणि रामेश्वर भगवान निश्चितच पूर्ण करतील. विठ्ठल विठ्ठल विठाला 1984 सालाला
महाराज या ठिकाणी येऊन बोलले की या ठिकाणी सप्ताह झाला पाहिजे, करायचा होता. आणि ती असणारी इच्छा गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची 1984 सालाची इच्छा 2025ला आज पूर्ण होते. आणि ती पूर्ण करण्याचं काम माझे गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांनी केलेलं आहे महाराज. आणि म्हणून या सप्तक्रोशीला एकत्रित करून महाराजांना माहिती होतं इथं कोणी नेता मंडळी नाही आहे, इथं जवळ कोणता कारखाना नाही आहे, सामान्य असणारी माणसं आहे, शेतकरी माणसं आहे, छोटे छोटे असणारे गाव आहे. परंतु या गावाकडून हा सप्ताह करून घेणं ही महाराजांची इच्छा आहे. आणि म्हणून महाराजांची इच्छा आज या ठिकाणी फलद्रूप होते. आणि या ठिकाणी हा सप्ताह होतोय. 84ची इच्छा 2025ला या ठिकाणी पूर्ण करत आहे महाराज. आणि असं पुन्हा एक परमभाग्य इथं सद्गुरूची इच्छा पूर्ण होते. तिथंच महाराज आपल्या महाराजांनी साधना केली. वयाचे 14 वर्ष शिवगिरी मठामध्ये राहून आशुतोष भगवंताची आराधना करून गंगेचं स्नान करून या पवित्र गोदावरीच्या कुशीमध्ये राहून वयाचे 14 वर्ष आणि या 14 वर्षामध्ये इथं साधना केले. बेटाला योग्य असणारा उत्तराधिकारी, बेटाला योग्य असणारा वारसदार, गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेला पुढे घेऊन जाणारा वारसदार तो या 14 वर्षामध्ये या स्थानी निर्माण झाला महाराज. विठ्ठला 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 आणि म्हणून महाराजांची ही कर्मभूमी आहे, महाराजांची ही तपभूमी आहे, तपस्थली आहे. आणि त्या आशुतोष भगवंताचा जीर्णोद्धार महाराजांनी केला महाराज. आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये, पवित्र वातावरणामध्ये, गोदावरीच्या कुशीमध्ये, गोदामाईच्या साक्षीने शनेश्वराच्या दरबारामध्ये हा सप्ताह या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आज शनिवार आहे, माझंही परम भाग्य आहे. श्रावण शनिवार आहे आणि श्रावण शनिवारच्या सकाळच्या सत्राची सेवा या शनी दरबारामध्ये केली जाते होते. हे देवस्थान आहे शनेश्वर. आपल्याला माहिती नसेल, या गावाचं नाव देखील शनिदेव गाव आहे बरं का. शनीवरून शनी देवगाव आहे. पण हे शनेश्वर नेमकं कोण आहे, कधी आले इथं? या महाराष्ट्र भूमीमध्ये 5 शनिदेव आहे, मुख्य शनिदेव. विक्रमादित्याबरोबर जे शनिदेव आलेले आहे ते 5 शनिदेव आहे, मुख्य शनिदेव. ज्याप्रमाणे 3.5 शक्तिपीठ आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, त्या प्रकारे शनिदेव सुद्धा हे 5 आहे. त्यामध्ये पहिले शनिदेव आहे शनी शिंगणापूरचे, दुसरे शनिदेव आहे शनी देवगावचे, तिसरे शनिदेव आहे शनीचं तळेगाव म्हणतोय आपण तिथले. किती झाले? 3 झाले. एक नेहाडोंगरी जवळ, एक नांदगाव तालुक्यामध्ये एक शनिदेव आहे. काय गावाचं नाव? नस्तनपूर. तिथं एक शनिदेव आहे. आणि श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुंतंबा एक शनिदेव आहे. विठ्ठला विठ्ठला या शनिदेवाजवळ विक्रमादित्य नाहीये. शनी शिंगणापूरला विक्रमादित्य नाहीये. नरसापूरच्या शनिदेवजवळ विक्रमादित्य नाहीये. पण तळेगाव मळेला जे शनिदेव मंदिर आहे तिथं विक्रमादित्य आहे. आणि पुंतंब्याला पाहिलं का विजयनंद महाराज? तुम्ही नाही पाहिलं? नका पाहू. पुंतंब्याला शनिदेवाचं मंदिर आहे, तिथं विक्रमादित्य आहे. या 2 स्थानावर विक्रमासहित शनिदेव आहे. पण या 3 स्थानावर निस्तेज शनिदेव आहे. आणि ते असणारं हे पवित्र स्थान या शनिदेवगावमध्ये आहे. आणि त्याचाही जीर्णोद्धार महाराजांनी केला. सुंदर असणारं, पवित्र असणारं या 4-5 वर्षामध्ये सुंदर असणारा विकास त्याचा झाला. आणि ज्यांच्या माध्यमातून झाला ते असणारे आमचे योगेंद्रगिरीजी महाराज, त्यांची असणारी ही जन्मभूमी. आणि म्हणून त्यांची धडपड त्या असणाऱ्या देवस्थानाबद्दल होती. सुंदर असणारं मंदिर त्या ठिकाणी, सुंदर असणारा चौथरा महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या अध्यक्षतेखाली त्या देवस्थानचं काम आजही चालतं. गुरुवर्य महाराजाचा अध्यक्ष आहे त्या देवस्थानचे. आणि म्हणून या असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय गंगागिरीजी महाराजांचा बरं का. 178वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या प्रेमाने, मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये गुरुवर्य महाराजांच्या सानिध्यामध्ये गंगागिरीजी महाराज स्वतः भजनी मंडपामध्ये आलेले आहे. जर तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही बेटात जा.
बेटात गेल्यानंतर आता नुसतं खाली खाली वाटतं. असं वाटतं जसं देवघरासमोर दिवा लावलेला असावा आणि तो दिवा तेल संपल्यानंतर विझल्यानंतर तिथला जसा प्रकाश लुप्त होतो, तसं बेटात गेल्यानंतर महाराजांची गाडी बेटातून सप्ताच्या दिशेने निघाली की बेट हे निस्तेज होतं महाराज. ज्या असती तिथलं तेज तिथं राहत नाही, त्या अर्थी ते तेज या सप्तामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून गंगागिरीजी महाराजांचं वास्तव्य या असणाऱ्या भूमीमध्ये आहे आणि गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी सेवा करतोय. गंगागिरीजी महाराजांचा 178वा खंडान सप्ताह आहे आणि म्हणून मी समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देईल, सप्ताह कमिटीला धन्यवाद देईल, ज्यांनी ज्यांनी या सप्ताहाकरता सहकार्य केलं त्या सर्व मंडळीला धन्यवाद देईल. आणि महाराज महत्त्वाची सूचना म्हणजे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण मधुकरजी महाराज, योगेंद्रगिरीजी महाराज असतील, हे दोन्हीही असणारे गेल्या 2 महिन्यापासून या मंडळीला एकत्रित करून हे काम या ठिकाणी करत आहे आणि म्हणून त्यांना देखील धन्यवाद. विढाला विढाला विठला विठला ज्या साधूची तपभूमी आहे त्या तपभूमीमध्ये हा सप्ताह होतोय. ते साधू महाराज सामान्य नाही बरं का. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांची परंपरा सामान्य नाही. त्या परंपरेमध्ये हरिगिरी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज ही सामान्य महात्मे नव्हे. जर गंगागिरीजी महाराज सामान्य नाही तर ती गंगागिरीजी महाराजांची विचारधारा चालवणारा महात्मा सामान्य कसा असेल. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज सामान्य महात्मा नाहीये. दिसायला माणूस दिसतात, परंतु जेव्हा त्यांच्यामधलं चैतन्य आणि त्या चैतन्याचा जेव्हा आपण अनुभव आणि साक्षात्कार आपल्याला होईल तेव्हा ते नुसते महाराज नाहीये महाराज. हे सांगता नवती जगामान साचा सारिखे, सांगता नवती जगामान साचा सारिखे, हे संत नवती जगामान साचा सारिखे, संत नवती जगामान साचा सारिखे, हे समुद्र नभे पैगा नदी नभे पैगा म्हणून ये लिंगा, म्हणून ये लिंगा, हे सनातनवती जगामान साचा सारिखे, सनातनवती जगामान साचा सारिखे, हे सनातनवती जगामान साचा सारिखे, सनातनवती जगामान साचा सारिखे. संत नवती जगा मानसा सारिके सामान्य महात्मा नव्हे महाराज. 12/12/1972 साली गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांचा जन्म झाला महाराज. श्री क्षेत्र पिंपळगाव तालुका कोणतं तालुका भुसावळ जिल्हा जळगाव. तापीच्या किनाऱ्यावर जन्माला आलेले गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज सामान्य नाही आहे महाराज. याकरता मी तुम्हाला एक कथाभाग सांगेल की योगीराज चांगदेव महाराजांचा जन्म झाला महाराज. श्री क्षेत्र तापीच्या किनाऱ्यावर योगीराज चांगदेव महाराजांचा जन्म झाला तापीच्या किनाऱ्यावर. तेच योगीराज चांगदेव महाराज मृत्यू लोकामध्ये 1400 वर्ष ज्यांनी जीवन व्यतीत केलं आणि ते चांगदेव महाराज श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुंतंबा या ठिकाणी समाधीस्थ झाले. आणि ते योगीराज चांगदेव महाराज 1218 साली माघ वद्य त्रयोदशीच्या दिवशी श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुंतंबा या ठिकाणी समाधीस्थ झाले. जे 1400 वर्ष ज्यांनी जीवन व्यतीत केलं त्यांची जन्मभूमी, त्यांची तपभूमी ही तापीच्या किनाऱ्यावर, ज्या तापीच्या किनाऱ्यावर आपले 6वे मंत जन्माला आले. चांगदेव महाराज समाधीस्थ झाले 1218 माघ वद्य त्रयोदशीला. आणि तेच योगीराज चांगदेव महाराज 1814 साली श्री क्षेत्र कापूस वाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अन्नपूर्णा माताने देवगिरीबाच्या उद्री जन्माला आले गंगागिरीजी महाराज म्हणून. मम भक्त गंगागिरा तू चांग देवाचा अंश खरा, माझा हस्त तुझे श्री नित्य राहावे गोदातिरे. योगीराज चांगदेव महाराजच गंगागिरीजी महाराज आहे याचा वेगळा पुरावा देण्याची गरज नाहीये. जे 1400 वर्ष जगले ते
1814 साली कापूस वाडगावला जन्माला आले. म्हणजे गंगागिरीजी महाराज 1814ला जन्माला आले आणि 1902ला समाधिस्थ झाले. जे 1902ला समाधिस्थ ते झाले ते 1972ला पुन्हा जन्माला आले. विठ्ठल विठ्ठल. 1902 साली गंगागिरीजी महाराज समाधिस्थ झाले. श्रावण वद्य चतुर्दशीला जे गंगागिरीजी चांगदेव महाराजांचा अंश अवतार असलेले गंगागिरीजी महाराज आणि ते गंगागिरीजी महाराज पुन्हा महाराज 1972ला जन्माला आले सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज म्हणून रामगिरीजी महाराज हे गंगागिरीजी महाराजच आहे. हा एक त्याला भक्कम असावा पुरावा आहे महाराज. कारण जे योगीराज चांगदेव महाराज जन्माला आले तापीच्या किनाऱ्यावर तेच असणारे योगीराज चांगदेव महाराज समाधिस्थ झाले गोदावरीच्या किनाऱ्यावर आणि जे समाधिस्थ झाले ते पुन्हा जन्माला आले 1814ला पुन्हा गोदावरीच्या किनाऱ्यावर म्हणजे कापूस वाडगावला. आणि तेच महाराज गंगागिरीजी महाराज पुन्हा आपल्या पूर्वजन्मीच्या जन्मभूमीमध्ये जन्माला आले 1972ला सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या रूपामध्ये. म्हणून ही गादी चालवण्याकरता ही परंपरा चालवण्याकरता लोक म्हणतात ही गादी गंगागिरीजी महाराजच चालू जाणे. अरे गंगागिरीजी महाराजांची गादी गंगागिरीजी महाराजच चालवतात. फक्त थोडासा सूक्ष्म अभ्यास करा. विठ्ठल विठ्ठल. आपण सोमेश्वर गिरीजी महाराजांना कोणी पाहिलेलं नाहीये, पण मला वाटतं गवंडगावचे गणपत दादा त्यांनी सोमेश्वर गिरीजी महाराजांना पाहिलं. एक माणिक काका म्हणून होते मोरे, त्यांचे चिरंजीव आहे इथं. ते माणिक काकांनी आम्ही कोटीवर असताना माणिक काका बेटामध्ये थांबले आणि सकाळी सकाळी महाराज कमंडूल घेऊन उघडे पाणी घालण्याकरता गेले. आणि ते माणिक काका देखील समाधीच्या दर्शनाला सकाळी गेले. त्यांनी महाराजांना पाहिलं. माणिक काका गवंडगावकर त्यांनी जेव्हा महाराजांना पाहिलं तेव्हा पाहिल्यानंतर ते कोठीमध्ये आले आणि सांगितलं महाराज गुरुवर्य रामगिरीजी महाराज हे गुरुवर्य सोमेश्वर गिरीजी महाराजांसारखेच दिसतात. फक्त सोमेश्वर गिरीजी महाराजांचा रंग हा गौरवर्ण होता आणि गुरुवर्य महाराजांचा रंग हा कृष्णवर्ण आहे. एवढाच फरक गुरुवर्य सोमेश्वर गिरीजी महाराज मध्ये आणि गुरुवर्य सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज मध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. तरी काही लोकांमध्ये भ्रम आहे बरं का. अण्णाला माहिती तो भाग. एक जण मला भेटला होता. त्याने सांगितलं महाराज तुम्ही म्हणता रामगिरीजी महाराज आणि नारायणगिरीजी महाराज एकच आहे, पण नारायणगिरीजी महाराजांचा गाथा पाठ होता. काय पाठ होता? कीर्तनकार आहे जुना. नारायणगिरीजी महाराजांचा गाथा पाठ होता. महाराजांचा गाथा पाठ आहे का? त्याने हा प्रश्न केला मला. माझं डोकं थोडंसं सनकलं होतं त्याच्यावर. अण्णांनी त्यांनीच दापलंय मला. तुम्ही विचारू नका त्यांना कीर्तन संपल्यानंतर कोण होतं. तुमचा पाहुणा असू शकतो तो. आणि त्यांनी सांगितलं गाथा पाठ होता महाराजांचा. मग महाराज आणि नारायणगिरी महाराज आणि रामगिरी महाराज एक कसे असू शकतील? त्याला सांगितलं बाबा जर तू कीर्तन करतो तो हा गाथा पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग तुला रामगिरीजी महाराज आणि नारायणगिरी महाराजला फरकच तुला अजून कळाला नाही. नारायणगिरीजी महाराज आणि रामगिरीजी महाराज एक आहे हे तुला दिसत नाही, तर तुला कांद्यात कसा देव दिसेल? तुला कुत्र्यात कधी देव दिसेल? तुला महाराज भूतामध्ये कधी देव दिसेल? तुला जर रामगिरीजी महाराज मध्ये नारायणगिरीजी महाराज दिसत नसेल तर तुझा गाथा पाठ असून उपयोगाचा नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून ही सामान्य महात्म्य नव्हे महाराज. दोन्हीशी समान भजन दोन्हीशी समान भजन
1972ला जे जन्माला आलं त्या बालकाने 9 वर्षाचे असताना पंढरीची वारी केली महाराज. आईकडे दुडू पळत आलं. आईला सांगितलं, आई मला पांडुरंगाला पाहायचं आहे, मला पांडुरंगाला भेटायचं आहे. मुक्ताईचा असणारा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना होतोय, आई मला पंढरीला जायचं आहे. आईनं सांगितलं, बाळा महाराजांचं नाव घरचं नाव सुरेश. अरे सुरेश बाळा, तू 9 वर्षाचा आहे, मुक्ताईचा पालखी सोहळा 40 दिवसाचा प्रवास, कधी जाणार तू मुक्ताई बरोबर? आणि तुला दुसरे कपडे घेण्याकरता माझी परिस्थिती तशी नाही आहे, तुझ्या पायामध्ये चप्पल घेऊन देण्या इतकाही पैसे माझ्याकडे नाही आहे. पावसाळ्याचे दिवस असतात, नको जाऊ बाळा. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज सांगितलं, आई मला मुक्ताई बरोबर जायचं आणि पंढरपुरातला पांडुरंग मला पाहायचा. महाराज 9 वर्षाचे असणाऱ्या महाराजांनी महाराजांच्या मातोश्रीजवळ हट्ट धरला आणि महाराज 9 वर्षाचे असताना मुक्ताईच्या पालखी सोहळ्याबरोबर निघाले. महाराज मातोश्रींच्या चरणावर नतमस्तक झाले. आईला सांगितलं, आई तुझा आशीर्वाद असेल आणि मुक्ताईचा जर कृपा माझ्यावर असेल तर निश्चितच तो पांडुरंग परमात्मा मला भेटेल. आणि महाराज 9 वर्षाचे असताना मुक्ताई बरोबर निघाले. एका आईचा आशीर्वाद बरोबर आहे आणि दुसरी जगाची जननी माता, त्या मातेबरोबर जगाच्या मालकाला भेटण्याकरता महाराज निघाले. मजल करत 40 दिवसाचा प्रवास, आषाढीची वारी, पालखी सोहळा, दशमीला संध्याकाळी पंढरपुरामध्ये दाखल झाला. महाराज बरोबर काही आत्रा पांघरायचे कपडे नाहीये, जेवायला बरोबर ताट नाही, जे कपडे अंगावर घातलेले आहे तेवढेच कपडे अंगावर आहे. कुणाचं तरी टॉवेल घ्यायचा, स्नान करायचा, त्याचा टॉवेल त्याला द्यायचे, ते कपडे पुन्हा घालून घ्यायचे. पूर्वी वारकऱ्यांना पत्रवळ्या नव्हत्या, ताटं असायचे. वारकऱ्यांचं जेवण झालं की त्याचं ताट घ्यायचं, वारकऱ्यांचं जेवण करायचं, धुवून त्याचं ताट त्याला परत द्यायचं. 9 वर्षाचे असताना महाराज मुक्ताईबरोबर पंढरपूरला मध्ये दाखल झाले. आषाढ शुद्ध दशमीला चंद्रभागेच्या बळवंटामध्ये हा सोहळा पोचला गेला. स्नान झालं, रात्री कीर्तन झालं आणि गुरुवर्य महाराज पहाटे बारीला लागले. उद्या एकादशी आहे, आषाढ शुद्ध एकादशी. वारकऱ्यांचा महाकुंभ भरतोय चंद्रभागेच्या किनाऱ्यावर. सगळे वारकरी, सगळी संत मंडळी चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आलेले आहे. महाराज मुक्ताईबरोबर चंद्रभागेमध्ये स्नान महाराजांचं झालेलं आहे. आणि गुरुवर्या महाराज बारेला लागून पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेले. महाराज दोन्ही हात जोडले, पांडुरंगाच्या समचरणावर नतमस्तक झाले. त्या पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं आणि त्याच वेळेस विचार केला की देवा, या 9 वर्षापासून जोपर्यंत तू मला जगवशील तेवढे सगळे दिवस मी तुझ्यासाठी समर्पित करतोय. आणि आता पांडुरंगासारखा दुसरा देव नाहीये माझ्यासाठी. पंढरीची वारी झाली. महाराज घरी आले. महाराज 3 तास महादेवाच्या मंदिरामध्ये ध्यान करीत बसायचे. पिंपळगावला जर आपण गेलात तर महाराजांच्या जन्मभूमीवर तिथं एक देवीचा असणारा ओटा होता. त्या देवीच्या ओट्यावर महाराज 3 तास बसायचे. शाळेतलं दप्तराच्या ठिकाणी संध्याकाळी आजी म्हणजे महाराजांच्या मातोश्री जेव्हा कामावून घरी आल्यानंतर महाराजांना मंदिरातून घेऊन जायच्या. लहानपणीच ते बाळकडू असं पाजलं होतं वत्सलाबाईने. महाराज श्रीमद भागवत वाचला 9 वर्षाचे असताना. गुरुवर्य महाराजांच्या मातोश्रींनी सांगितलं, श्रीमती मातोश्री वत्सलाबाईंनी सांगितलं, महाराजांच्या मातोश्रींनी सांगितलेला हा प्रसंग आहे. पोटामध्ये असताना श्रीमद भागवत मी वाचत होते, गीता मी वाचत होते, विष्णू सहस्रनाम मी वाचत होते, तुकोबरांचा गाथा मी वाचत होते, ज्ञानेश्वरी मी वाचत होते. आणि त्या वाचल्याचा परिणाम माझ्या पोटी गंगागिरीजी महाराजांचा 6वा उत्तराधिकारी जन्माला आला. महाराज म्हणून TV पाहण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा, TV पाहण्यापेक्षा गाथा वाचा. बालक पोटामध्ये असताना याला गर्भदान संस्कार म्हणतात. आणि हे संस्कार महाराजांनी मातोश्रींनी दिले होते. आजही महाराजांच्या मातोश्री बेटामध्ये आहे, भेटलात तर भेटा. आजही महाराजांच्या मातोश्री संस्कृत वाचतात. संस्कृत जे बोलल्यानंतर तुम्हाला कळत नाही ते संस्कृत. श्रीमद भागवत ग्रंथ त्याच्यातले श्लोक, विष्णू सहस्रनामचा पाठ आजही महाराजांच्या मातोश्री करताय. तेव्हा असं रत्न जन्माला येतं महाराज. आणि त्यानंतर महाराजांचं काळ
वरणगावच्या या ठिकाणी शाळेमध्ये 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 12वीचं शिक्षण झालं. घरची परिस्थिती नादानीची होती. महाराजांचे मोठे बंधू पुण्याला त्या ठिकाणी नोकरीला होते कंपनीमध्ये. महाराजांच्या मातोश्रीने सांगितलं, तू इकडं व्यवस्थित राहत नाही, ध्यान पूजा करतो, भजन करतो, पुण्याला जाय तुझ्या बंधूकडे, तिथं शाळा कर आणि तिथं एखादा कोर्स कर. महाराज पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर महाराजांच्या बंधूंनी त्या ठिकाणी महाराजांकडून आयट्या हा कोर्स करून घेतला. असे तसे दिवस गेले. आयट्या कोर्स पूर्ण झाला, चांगला निकाल लागला आणि गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज स्वस्तिक कंपनीमध्ये जॉईन झाले. महाराज दिवसभर नोकरी करावी, संध्याकाळचे 5 वाजल्यानंतर पिंपरी चिंचवड या भागामध्ये त्यावेळेस काही बंगले नव्हते, तिकडे टेकड्या होत्या, त्या टेकड्यावर जाऊन बसावं, गुरुवारी माऊलीच्या दर्शनाला जावं. मन लागत नव्हतं. एक दिवस विचार केला, आता जर या ड्युटीमध्ये, या नोकरीमध्ये, या संसारामध्ये मन लागत नाही तर कुठं तरी गेलं पाहिजे. आणि गुरुवर्य महाराज गाडीमध्ये बसले. महाराज नगरहून नगरला उतरले. तिथं कोणीतरी वारकऱ्यांना विचारलं, इथं एखादं संस्थान आहे का, मला भजन करायचं, साधना करायची, माझा उद्धार मला करून घ्यायचा. तिथल्या वारकऱ्यांनी सांगितलं, तर जवळ नेवासा गाव आहे, देवगड संस्थान आहे, जा तिथं. महाराज देवगडला आले भास्करगिरीजी महाराजांकडे आणि महाराजांना सांगितलं, मला साधना करायची, भजन करायचं, ते अध्यात्मज्ञान मला प्राप्त करून घ्यायचं आहे. भास्करगिरीजी महाराजांनी त्यावेळेस महाराजांना एक चांगल्या प्रकारची खोली उघडून दिली, पंखा, सगळी महाराजांची व्यवस्था केली. एक 15 दिवस महाराज तिथं राहिले आणि महाराजांनी सांगितलं, एवढ्या जर सुखसुविधा असेल तर माझी साधना होणार नाही, माझं भजन होणार नाही, जे माझं ध्येय आहे ते मला प्राप्त करायचं आहे ते मी प्राप्त करू शकत नाही. आणि नंतर महाराज भास्करगिरीजी महाराजांना विचारलं, भास्करगिरीजी महाराजांनी बेटाचं नाव सांगितलं. महाराज बेटामध्ये आले. महाराज 1990ला गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज कार्यक्रमाकरता निघालेले होते. गंगेच्या किनाऱ्यावर नावेत बसून महाराज वांजरगावच्या पानात्याला उतरले आणि तिथं हे असणारे महाराज उभे होते. कोण बाबा तू, काय नाव तुझं? माझं नाव सुरेश रामकृष्ण राणे. काय करायचं? काही नाही महाराज, मला माझ्या ध्येयापर्यंत घेऊन जा. महाराजांनी सांगितलं, बाबा तुला अभ्यास करायचा, साधना करायची, इथं आमचीच खायची पंचत, इथं स्वतः भाकरी कराव्या लागतात, गायीची सेवा करावी लागते, सरपण मोडून आणावं लागतं, व जमेल का तुझ्यास? महाराजांनी सांगितलं, का जमणार नाही महाराज. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावर गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांनी मस्तक ठेवलं आणि सांगितलं, महाराज तुम्हीच माझे सर्वस्व आहात आणि तुम्हीच माझी ही नाव या भवसागरातून तरुण नेऊ शकतात. आणि गुरुवर्य महाराजांनी सांगितलं, आता या पोराला बेटामध्ये पाठवा. खाली भैरवनाथाचा घाट, अंगामधले कपडे काढले, जाळले, राख अंगाला लावले आणि बेटाच्या सेवेमध्ये रत झाले. 1990 ते 1995 पर्यंत गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराज श्री क्षेत्र बेटामध्ये राहिले आणि 1995चा दिवस उजाडला. सद्गुरू शिवगिरीजी महाराज बेटामध्ये आले आणि महाराजांकडून महाराजांना मागवून घेतलं, कोणता पोरगा पाहिजे? तो कोठी करतो तो पोरगा पाहिजे, त्याचं नाव सुरेश राणे. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलं, वा आमच्या दळणातला खडा चालवला तुम्ही, आमचा पोरगा चालवला, पण जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही मागवून घेऊ बरं का. बाजाटांचे लोक याला साक्षीदार आहे महाराज. शिवगिरीजी महाराजांनी महाराजांना हात जोडले आणि महाराज 1995ला श्री क्षेत्र बाजाठाण आशुतोष मंदिरामध्ये आले आणि 95 ते 2009 पर्यंत 14 वर्षाचा कार्यकाल या स्थानावर गेला. साधना केली महाराज, 6 महिने साधना केली. महाराजांनी पाठात सांगितलं होतं एकदा, पाठ शिकवत असताना, की 6 महिन्याची साधना कशी करता येईल. आशुतोषच्या मंदिरात गेला तर खाली एक गुफा केलेली आहे महाराजांनी. कसं शक्य आहे? महाराज गावकऱ्यांना विचारलं तर महाराज गेले हरिद्वारला, गेले ऋषिकेशला, पण 6 महिने साधना कशी करायची हो. तेव्हा महाराजांनी सांगितलं होतं, महाराजांना विचारलं पाठात, की महाराज 6 महिन्याची साधना केली, परंतु खाल्लं काय?
त्यावेळेस महाराजांनी सांगितलं होतं इकडं अंबऋषीचं एक स्थान आहे. त्या अंबऋषीच्या डोंगरामध्ये एक साधू भेटले होते. ते गावामध्ये जात नव्हते, पण त्यांची भेट झाली. मग त्यांना मी विचारलं की महाराज तुम्ही गावात जात नाही, इथं राहता, त्या जंगलामध्ये राहता, डोंगराच्या कपेरीला राहता, तुम्ही खाता काय? तेव्हा त्या साधूने सांगितलं होतं जर साधना करायची असेल तर 6 महिने काही खायचं नसेल तर काय खायचं? आघाडा माहिती का तुम्हाला? आघाडा अन्न माहिती का? आघाडा. त्या आघाड्याचे जे काटे असतात ते काटे कुटायचे, त्याच्यामध्ये त्याचं बी असतं मध्ये, त्याचा रवा करायचा आणि त्या रव्याचा शिरा गावरान तुपाच्या गाईमध्ये करून गाईच्या तुपामध्ये करून जर खाल्ला, त्या आघाड्याच्या काट्याचा रवा जो निघतो, राळ जी निघते, त्याचा शिरा करून जर खाल्ला तर 6 महिनेपर्यंत माणसाला भूक लागत नाही, तहान लागत नाही. म्हणजे जेवढी शरीराला ऊर्जा पाहिजे तेवढी ऊर्जा त्याच्यातून मिळते. तेव्हा 6 महिने गुपेत राहता येतं. विठ्ठल विठ्ठल. ही साधना महाराजांनी या साधना स्थलीवर केलेली आहे आणि एक ते पद प्राप्त करून घेतलं. गंगागिरीजी महाराजांचं 6वं मठाधिपती हे पद. हे पद मिळालं म्हणजे पैसे देऊन नाही मिळालं. काही पद पैसे देऊन मिळवता येतात, पण काही पद साधना करून मिळवता येतात. आणि हे पद महाराजांनी साधनाच्या जोरावर, अधिकाराच्या जोरावर प्राप्त केलेलं आहे. असे जे संत आहे ज्यांचं द्वंद्व नष्ट झालेलं आहे महाराज, जे द्वंद्व रहित झालेलं आहे, त्यांचा मला सेवक व्हायचा आहे. देवा मी कोणतं पुण्य केलं पाहिजे? कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक. ज्यांचं द्वंद्व नष्ट झालेला आहे. द्वंद्व शब्दाचा अर्थ आहे द्वैत. द्वंद्व शब्दाचा अर्थ आहे भांडण. भांडण सुद्धा होतं. द्वंद्व शब्दाचा अर्थ भांडणही होतं आणि द्वंद्व शब्दाचा अर्थ द्वैतही होतो. ज्यांच्याजवळ द्वैत आहे त्यांचं मला सेवक बनायचं नाही आहे. जे अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे त्यांचं मला सेवक व्हायचं आहे महाराज. मग द्वंद्व कोणाचं नष्ट झालं? द्वंद्व म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकाराचं अंतकरणामध्ये विकारांचं जे द्वंद्व आहे ते द्वंद्व ज्यांचं नष्ट झालं त्यांचं मला सेवक बनायचं आहे. आणि ज्यांचं द्वंद्व नष्ट झालेलं आहे, जे अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे त्यांचं मला सेवक बनायचं आहे. प्रथम चरणामध्ये त्यांचा होईल सेवक, त्यांचा होईल सेवक. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक. पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक. जे द्वंद्वादिक दुरावले, 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 जे द्वंद्वादिक दुरावले. ऐसे वर्म मज दावी नारायणा, ऐसे वर्म मज दावी नारायणा.
ऐसे वर्म मज दावी नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जे द्वंद्वाधिक दुरावले जे द्वंद्वाधिक दुरावले होईल सेवक द्वंद्वाधिक दुरावले द्वंद्वाधिक दुरावले 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 कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांचा द्वंद्व नष्ट झालेला आहे त्यांचं सेवक मला बनायचं आहे महाराज. जे अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे त्यांचं सेवक मला बनायचं आहे. मग अद्वैत स्थितीवर आरूढ होणं म्हणजे काय? अंतकरणामध्ये जेव्हा अध्यात्म ज्ञान प्रविष्ट होतं तेव्हा तो महात्मा अद्वैत स्थितीवर आरूढ होतो. जो अद्वैत स्थितीवर आरूढ होतो त्याची अवस्था आहे महाराज. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती करे प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोचे एक हरिरंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सुख आणि दुःख जला समसमांतर आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख आणि दुःख ज्याला समसमान आहे. मग लाभ झाला काय हानी झाली काय त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. जे मिळाला काय आणि विजय झाला काय त्याचा परिणाम त्याच्या अंतकरणावर होत नाही. लोकांनी निंदा केली काय आणि लोकांनी स्तुती केली काय त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. अर्जुनाला प्रश्न भगवंताने सांगितलं. अर्जुनाने विचारलं देवा त्या महात्म्याला काय म्हणतात? त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभासेत किं व्रजेत किं. भगवान अर्जुनाने विचारलं स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. हे केशवा तो असतो कसा त्याची परिभाषा काय? तेव्हा भगवंताने त्याचं उत्तर दिलं. श्री भगवान वाच प्रजाहती यदा कामान सर्व पार्थ मनोगतान आत्मनिवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ सदोच्यते. प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. त्याच्या अंतकरणामधल्या सगळ्या कामना पूर्ण झालेल्या आहे. तो स्थितप्रज्ञ आहे. तो महाराज अद्वैत स्थितीवर आरूढ झालेला आहे. प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनिवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ सदुच्यते. दुःखेष्व नुद्विग्न मनः सुखेषु विगतस्फुरः वीतराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. त्याला मुनी म्हणतात. त्याला महात्मा म्हणतात. दुःखेष्व नुद्विग्न मनः. त्याचं अंतकरण सुख आलं म्हणजे आनंदित होत नाही आणि दुःख आलं म्हणजे तो उद्विग्न होत नाही. जो उद्विग्न होत नाही जो आनंदी होत नाही दोन्ही परिस्थितीमध्ये ज्याच्या अंतकरणाची वृत्ती समान आहे त्याला म्हणतात द्वंद्वरहित अवस्था. मग जगाच्या परिस्थितीमध्ये काही हो जगाच्या परिस्थितीचा परिणाम ज्याच्या अंतकरणावर होत नाही त्याला महात्मा म्हणतात महाराज. घरामधल्या भांडणाचा परिणाम आपल्या अंतकरणावर होतो त्या अर्थी आपण अजून महात्मा नव्हे. पण जगाच्या परिस्थितीमध्ये कोणतीही परिस्थिती निर्माण हो त्या परिस्थितीचा आणि त्याच्या मनाचा त्याच्या बुद्धीचा त्याच्या चित्ताचा ना त्याच्या अंतकरणाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. तिथं द्वंद्वरहित त्याची अवस्था आहे. बघा मागच्या वर्षी काय परिस्थिती झाली होती. 177व्या सप्त्यामध्ये महाराजांकडून एक असणारं वाक्य केलं सत्य होतं ते. परंतु जगामध्ये अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली. जवळपास 78 केसेस महाराजावर झाल्या पण महाराज डगमगले नाही. महाराज त्याचा परिणाम त्यांच्या अंतकरणावर झाला नाही. हे महात्मे द्वंद्वातीत आहे. ज्याप्रमाणे महाराज सगळ्या नद्यांना पावसामध्ये धो धो पाऊस पडल्यानंतर पाऊस येतो पूर येतो आणि सगळं पाणी समुद्राला जाऊन मिळतं पण त्या पाण्याचा परिणाम समुद्रावर होत नाही.
अपूर्यमानमचल प्रतिष्ठं समुद्रमापा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स्वशान्तिमाप्नोति न कामकामी. गंगा यमुना नर्मदा सिंधू कावेरी कालिंदिनी गोमती मैया कृष्णवेणू शरू शिप्रा तनया गंडकिनी चंद्रभागा इंद्रायणी अलकनंदा मंदाकिनी तुंगभद्रा तापी या सगळ्या नद्यांचं पाणी समुद्राला जाऊन मिळालं तरी समुद्र आपली जागा सोडत नाही. त्याप्रमाणे जगामध्ये कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरीही संत महात्म्याच्या अंतकरणाची वृत्ती ही चंचल होत नाही, म्हणून त्याला द्वंद्वरहित अवस्था म्हणतात महाराज. जी ही द्वंद्वादिक दुराविले. मग द्वंद्वरहित अवस्था प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं? द्वंद्वरहित अवस्था प्राप्त करण्याकरता त्या अधिकारापर्यंत पोहोचावा लागतं महाराज. जेव्हा अध्यात्मज्ञान प्रगट होतं तेव्हा या असणाऱ्या जगाचा परिणाम आपल्या अंतकरणावर होत नाही आणि ते अध्यात्मज्ञान बाजारामध्ये मिळत नाही महाराज. ते अध्यात्मज्ञान प्राप्त करण्याकरता अधिकार असावा लागतो. ज्या पुरुषांनी या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म करून आणि मल विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहे, फक्त आवरण नावाचा दोष शिल्लक आहे, तो या अध्यात्म ज्ञानाचा अधिकारी आहे महाराज. मग 3 प्रकारचे दोष आहे. मल नावाचा दोष, विक्षेप नावाचा दोष आणि आवरण नावाचा दोष. मल आणि विक्षेप हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्याला घालावा लागतात, पण आवरण नावाचा दोष हा सद्गुरूच्या कृपेने नष्ट होत असतो. एकदा सद्गुरूची कृपा झाली, आवरण नावाचा दोष नष्ट झाला की अंतकरणामध्ये जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीलाच द्वंद्वरहित अवस्था असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आपल्या या 178वा खंडनाम सप्ताहाचे सर्वा आणि या सप्ताहाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण परमपूजनीय परमादरणीय हरिशरंगीजी महाराज राम दरबार बाजाठाणचं परम भाग्य की महाराज सरकारने नवीन बाजाठाण केलं बरं का. सरकारने नवीन बाजाठाण केलं तरीही सद्गुरू गंगागिरी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची कृपा बाजाठाणवर किती आहे. जुन्या बाजाठाणमध्ये तर महाराजांचा आश्रम होताच बरं का. जुन्या बाजाठाणला महाराजांचा आश्रम होताच, पण बाजाठाण उठून सरकारने दुसरीकडे बसवलं तरी गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी गुरुवर्य हरिभक्तपरायण परमपूजनीय परमादरणीय हरिशरंगीजी महाराजांच्या माध्यमातून जुन्या बाजाठाणमध्ये सुद्धा आश्रम निर्माण केला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून गेल्या 2 महिन्यापासून कष्ट ते घेत आहे. बिगर चप्पलचं चाललं तर खडे टोचतात, परंतु हे नियोजन सर्व हरिशरंगीजी महाराज असतील, मधुकरजी महाराज असतील, योगेंद्रगिरीजी महाराज असतील, ही 3 तर आहेच, पण त्या 3घांना जोडी 7 गावं आणि 7 गावं या 3घांनी सांभाळले महाराज. संदीपानजी महाराज असतील, या 4घांनी हे 7 गावं सांभाळले. वास्तविक गावागावामध्ये ताळमेळ नाही राहत. एक सरपंच निवडून आणायचा त्याकरता सगळा खटाटो, पण हे 7 गावं सांभाळले 4घांनी. सगळ्यांना एकत्रित केलं आणि सगळ्यांचं असणारं समाजकारण राजकारण बाजूला ठेवून हा सप्ताह या ठिकाणी केला. विठ्ठल विठ्ठल अंतकरणामधला आवरण नावाचा दोष सद्गुरूच्या कृपेने जात असतो, त्याकरता शिष्याचा सुद्धा तेवढा अधिकार असावा लागतो. मग ज्याच्या अंतकरणा मल आणि विक्षेप नावाचा दोष नष्ट झालेला आहे, मल दोष निवृत्ती करता शास्त्रामध्ये काय सांगितलं? निष्काम कर्म सांगितलं आणि ते निष्काम या सप्ताहामध्ये होतं आहे बरं का. इथं हे कर्म होतं आहे, निष्काम कर्म म्हणतात त्याला. इथं कीर्तन केलं, इथं भजन केलं, इथं वाढलं, इथं आमटी तयार केली, याबदला कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. ज्याच्या फळाची अपेक्षा केली जात नाही, जे कर्म घडतं त्याला निष्काम कर्म म्हणतात आणि या निष्काम कर्माने मल नावाचा दोष नष्ट होत असतो. दुसरा आहे विक्षेप नावाचा दोष. हा विक्षेप नावाचा दोष नष्ट करण्याकरता, विक्षेप म्हणजे अंतकरणाच्या वृत्तीची चंचलता, अस्थिरता. जोपर्यंत मन बुद्धी चित्त स्थिर होत नाही, जोपर्यंत वृत्ती स्थिर होत नाही, तोपर्यंत अध्यात्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होत नाही. मग मनाला स्थिर करावं लागतं, बुद्धीला स्थिर करावं लागतं, वृत्तीला स्थिर करावं लागतं. अंतकरण स्थिर झालं की त्या स्थिर अंतकरणामध्ये अध्यात्मज्ञान हे प्रविष्ट होत असतं. म्हणून
क्षिप्त हा दोष नष्ट झाला पाहिजे आणि तो नष्ट होतो उपासनेच्या माध्यमातून. इथं उपासना घडते भजन मंडपामध्ये. उप अधिक असनम, जो आपला उपस्य आहे त्याच्या सानिध्यामध्ये राहणं म्हणजे उपासना करणं. मग आपण आपलेच असणारं आराध्य दैवत सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, आपण त्यांच्या सानिध्यामध्ये 7 दिवस राहतो म्हणजे उपासना घडती. या उपासनेच्या माध्यमातून विक्षेप नावाचा दोष नष्ट होतो आणि इथं निष्काम कर्म केल्याने मल नावाचा दोष नष्ट होतो. राहिला आवरण नावाचा दोष. आवरण नावाचा दोषाची निवृत्ती सद्गुरूच्या कृपेने होते, परंतु यथार्थ सद्गुरूची प्राप्ती झाली पाहिजे. ती सद्गुरू तेवढ्या अधिकाराची पाहिजे आणि शिष्य तेवढ्या अधिकाराचा पाहिजे. महाराज, सद्गुरूच्या कृपेचा वर्षाव हा सर्व शिष्यावर समान सारखा होत असतो. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्ध अनवर्त आनंदे वर्षते सकळ. सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव सातत्याने होत असतो. जसं मेघातून पडलेलं पाणी ते सातत्यानं वाहत असतं, पण ज्या जमिनीची जशी पात्रता आहे त्या जमिनीमध्ये ते जसं साठलं जातं. मुरमाड जमिनीवर पडलेला पाऊस काही काळ त्या जमिनीमध्ये साठला जातो. खडकाळ जमिनीवर पडलेला पाऊस काही जेवढा पाऊस चालतो तेव्हा पाणी साचतं. पाऊस बंद झाला की खडकातलं पाणी वाहून जातं. काळीभोर जमीन सुपीक जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये पावसाचं पाणी कालांतरापणे साठलं जातं. तसं सद्गुरू रूपेचा कृपेचा वर्षाव होतो. अध्यात्म ज्ञानाचा वर्षाव सद्गुरू करत असतात. पण आपलं अंतकरण जर खडकाचं असेल तर वाहून जाईल. आपलं अंतकरण मुरमाचं असेल तर बरीपैकी त्या ठिकाणी टिकल्या जाईल. आणि आपलं अंतकरण जर सुपीक असेल, सुपीक म्हणजे मल विक्षेप गेलेले असेल. सुपीक शब्दाचा अर्थ आहे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार नष्ट झाला असेल. अंतकरणामधला वैरत्व भाव नष्ट झाला असेल तर वैरत्व भाव नष्ट ज्या अंतकरणामध्ये होतो त्या ठिकाणी अध्यात्मज्ञान हे प्रविष्ट होत असतं. म्हणून गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी 4-4 तास कीर्तन केली म्हणतात. महाराज, गुरुवर्य महाराजांचं कीर्तन चालू झाल्यानंतर अन अधिकाऱ्याला सुद्धा समाधीचा अनुभव गुरुवर्य महाराजांच्या कीर्तनामध्ये महाराजांनी मिळून दिला. पण ती समाधीचा अधिकार नसताना समाधीमध्ये आपण कीर्तनामध्ये गेलो पण ती समाधी टिकली नाही, कारण आपला अधिकार नव्हता. जोपर्यंत महाराज समोर आहे तोपर्यंत आपण समाधीमध्ये आहोत. तोपर्यंत आपल्या मनावर त्याचा एवढा परिणाम होतो की इथून उठल्यानंतर फक्त पांडुरंगाचं भजन करावं. परंतु महाराज आपल्याकडून चुकलं एक, आपलं अंतकरण सुपीक करता करता काही तन अंतकरणामध्ये राहून गेलं. आपण गुरुवर्य महाराजांच्या आदेशाचं संपूर्णतः पालन केलं. बघा तुम्ही गुरुवर्य महाराजांना माळ घालताना काय म्हणायचे? रामकृष्ण हरी म्हणा, एकादशी करा, पंढरीची वारी, पंढरी आळंदीची वारी करा, मांस खाऊ, दारू पिऊ आणि अजून काय? अहो मत्सर करू नका. रामकृष्ण हरी म्हणा, एकादशी करा, पंढरी आळंदीची वारी करा, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका. राजा हो, मत्सर करू नका. मत्सर आम्ही दारू पिण्याचं सोडलं, मांस खाण्याचं सोडलं, आम्ही पंढरी आळंदीची वारी करतोय, रामकृष्ण हरी म्हणतोय, पवित्र तुळशीची माळ घालतोय, सगळं आचरण आपण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे करतोय, पण मत्सर करायचं सोडत नाही. म्हणून आपल्याला ते अध्यात्म ज्ञान मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ते ज्ञान प्राप्त करण्याकरता तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानं ज्ञानस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगाबरवे मनी होती जरी आणावे तरी असंदा वजावे सर्वस्वी. तनु मनुजीवे चरणासी लागावे, अगरत्व करावे दास्य सकळ. त्यांचं दास व्हावा लागेल. तनानं मनानं धनानं त्यांची शरणांगती पत्करावी लागेल. त्यांची सेवा केल्यानंतर आणि अंतकरणामध्ये श्रद्धा निर्माण झाल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होईल. महाराज, श्रद्धा लभते ज्ञानम. ते ज्ञान, जे ज्ञान आपल्या ऊर्ध्वगतीला कारण आहे, द्वंद्वरहित अवस्थेला कारण आहे, ते ज्ञान आपल्याला सद्गुरू देतात. ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? ते ज्ञान म्हणजे स्वरूपाचं ज्ञान. आत्मषटकामध्ये शंकराचार्य सांगतात, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च योम भूमे न तेजो न वायुष चितानंद रूप शिवोम शिवोम. न मे द्वेष रागव न मे लोभ मोह न मे मत्स, न मे द्वेष रागव न मे लोभ मोह.
मी लोभ नाही, मी मत्सर नाही, मी धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ मी नाही. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी पंच ज्ञानेंद्रिय नाही, मी पंच कर्मेंद्रिय नाही, मी पंच महाभूत नाही. त्या परमात्म्याचा अंश म्हणजे मी आहे. मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊका सभाग्य संता नाही दुजानिक मागतगा. इतरांना माहिती नाही मी कोण आहे. मग मी कोण आहे? तर मी त्या परमात्म्याचा अंश आहे. मी जर परमात्म्याचा अंश आहे तर या जगाचा माझा काही संबंध नाहीये. मी जर देवाचा अंश आहे असं ज्ञान झालं की महाराज द्वंद्वरहित अवस्था प्राप्त झाली. आणि ती अवस्था या असणाऱ्या परंपरेमधल्या सगळ्या संत महात्म्यांना झाली. पांडुरंगाजवळ विनंती करतात की मला ते पुण्य घडावं. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले विठोबा रखुमाय. विठोबाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई. विठोबा हरी रखुमाई. जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबाई रखुमाई. हरि दे दे हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई कोण पुण्य त्यांचा होईना सेवक जे द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्मे मज दावी नारायणा. अंतरीच्या खुना प्रगटोनी आपली वेळ संपलेली आहे. 11:05 झालेले आहे. 9:30ला कीर्तन चालू झालेलं आहे. आपली वेळ आहे 9:30 ते 11:30 आणि म्हणून अभंग अजून जसाची तसा आहे. महाराजांचं कारण साधनास्थली आहे. महाराज जन्माला आल्यापासून तर बाजाठाणला येईपर्यंत आणि बाजाठाणपासून तर बेटामध्ये जाईपर्यंत आणि बेटापासून पुन्हा बाजाठाणमध्ये येईपर्यंत सांगण्याकरता अभंग जसाची तसा राहिला. आणि म्हणून आणि पुन्हा पुढच्या वर्षी नाही आहे सेवा, कारण 2 वर्षातून एकदा मिळते. कारण सगळ्यांचे नंबर यावा लागतात. चोपदाराची एक ती काळजी घ्यावा लागते. प्रत्येकाचा नंबर यावा लागतोय. आणि म्हणून जे यंदा झाले ते पुढच्या वर्षी नाही. मग असं होतं कधी कधी जे यंदा झाले की ते पुढच्या वर्षी कीर्तनाला राहत नाही, आणि जे पुढच्या वर्षी झाले की ते यंदाचे पुढच्या वर्षाला राहत नाही. असं होतं कधी कधी. आणि म्हणून या ठिकाणी सर्व गंगागिरीजी महाराजांच्या पडावरील सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. आमचे चोपदार मंडळी त्यांना देखील धन्यवाद. आणि त्यांना ती सगळी काळजी घ्यावी लागते. आणि म्हणून कीर्तनकारांनी नाराज होऊ नये चोपदारावर, बरं का. मी तर काय होत नाही, कारण मला काही करायचं नव्हतंच कीर्तन. परंतु आता नानांचा फोन आला म्हणून या ठिकाणी आम्ही आलो होतो अर्ध्या रस्त्यात. पण नानांचा फोन आला 9ला 15 मिनटं बाकी असताना. आणि म्हणून चोपदारावर कोणी नाराज होऊ नये, कारण चक्री कीर्तनामध्ये हे यंदा झाले ते पुढच्या वर्षी होत नाही. सगळ्यांना नंबर येतात. आणि चोपदार म्हणजे सामान्य माणूस नव्हे, बरं का. काल आमचा विश्वनाथगिरी महाराजांचा विषय झाला की एका जणांना आम्हाला विचारलं होतं की महाराज हे चोपदाराच्या हातामध्ये दांडी का असते. त्यांना सांगितलं बाबा चोपदाराचा अधिकार फार मोठा आहे. चोपदार म्हणजे दत्त भगवंत आहे. दत्त भगवंताचा स्वरूप म्हणजे चोपदार आहे. आणि त्यांच्या हातामध्ये जी काडी आहे म्हणजे नाथांच्या द्वारामध्ये दत्तप्रभू चांदीची काडी घेऊन दारामध्ये उभे राहिले चोपदार म्हणून. म्हणून हे पद चोपदाराचं नाही तर चोपदार हे दत्तप्रभूचं असणारं एक पद आहे. आणि म्हणून चोपदारावर कोणी नाराज होऊ नये. म्हणून या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पंचकृषींना, सप्तकृषीला या ठिकाणी धन्यवाद. अभंग जशीची तसा आहे.
आणि म्हणून पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी पाहू. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आपणा सर्वांना धन्यवाद. सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य मंडळी, फक्त सेवा करत असताना निष्काम भावनेने आपण या ठिकाणी सेवा करतोय आणि सगळ्यांनी कीर्तनकाराला सहकार्य केलं गेलं पाहिजे. आपल्याला ही सर्वांना माझ्या वतीने सूचना आहे. वाटलंच तर माझी तक्रार तुम्ही महाराजांना करा. आणि कसं आहे की असं होतं कधी कधी विद्यार्थी आले का मग काही मागं जातात, पण असं नका करू राजा हो. आपलं सर्वांचं हे सेवा करण्याचं काम आहे आणि म्हणून सर्व महाराज मंडळी, गायक वादक मंडळी, सर्व उत्कृष्ट कीर्तनकार मंडळी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. सगळे चोपदार मंडळी, सर्व महाराज मंडळी, आमचे विश्वनाथगिरीजी महाराज आहे, हरिशरणगिरीजी महाराज आहे, सदाशिवगिरीजी महाराज आहे आणि या पंचक्रोशीतली सगळी कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदर असणारं आयोजन नियोजन ही सर्व मंडळी करताय. एवढ्या मोठ्या कार्याचा अनुभव नसताना ही सप्तक्रोशी महाराजांच्या पाठीमागे उभी राहिली आणि आपण हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, मोठ्या प्रेमाने करतोय. राहिले किती दिवस? 4 दिवस. त्याच्यामधले शेवटचा दिवस आपल्याला धरायचा नाही. 3 दिवस आहे आणि मोठ्या प्रेमाने, मोठ्या झटून, मोठ्या कष्टाने मंडळी करताय. आम्ही अण्णा चेंडूफळला आहे. दररोज 35 कॅरेट भाकरी येतात चेंडूफळमधून. जर चेंडूफळमधून 35 कॅरेट येत असेल तर कमलपूर, बाजाठाण, इकडं अवलगाव, हमरापूर या सर्व मंडळी, सर्व महिला मंडळांना कोटी कोटी धन्यवाद. मोठ्या प्रेमाने, मोठ्या सहभाग्याने आपण या ठिकाणी सेवा करताय. आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. ऐशेवर मे मज दावी नारायण अंतरीच्या खुना प्रगटोनी. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा गेले. तुका म्हणे मग नोहे वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पोवडेन. ऐशेवर मे मज दावी नारायण अंतरीच्या खुना प्रगटोनी. झालेली सेवा ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणकमले समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हो, झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. सर्वांना धन्यवाद. जय विठ्ठल, जय रे विठ्ठल. बोललेले गोरे वेडे वाकुडे वतरे. हरे नाही उच्चारला अधिकार नो आपला. तुका म्हणे ज्ञानेश्वर, राखा माया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय. शनेश्वर भगवान की जय. काय